हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार, पोल ऑफ पोलनुसार भाजपचं सरकार येण्याचा अंदाज। एनडीएला 346 तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याची शक्यता। आज तक आणि एक्सिस इंडियाच्या सर्व्हेमध्ये एनडीए 400 पार, एनडीएला 361 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा तर इतरांना 8 ते 20 जागा मिळण्याची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मविया महायुतीवर भारी, लोकसभा निवडणुकीमध्ये मविया 25 आणि महायुती 22 तर अपक्ष 1 जागा येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या 24, मवियाच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता तर न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, मवियाला 15, इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। TV9 मराठीच्या पोलस्टार्टनुसार मवियामध्ये शिवसेना ठाकरे गट वरचढ, ठाकरे गटाला 14, काँग्रेसला 5 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा कल। महायुतीमध्ये भाजपच मोठा पक्ष, भाजपला 18, शिवसेना शिंदे गटाला 4 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा न मिळण्याचा TV9 मराठी पोलस्टार्टचा संभाव्य कल। साऱ्या देशाच्या नजरा लागलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वरचढ तर अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार पिछाडीवर, TV9 मराठीच्या पोलस्टार्टचा अंदाज। मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 6 पैकी 4 जागा मवियाच्या वाटेला तर दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईमध्ये महायुती वरचढ, TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलचा अंदाज। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर तर पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर जाण्याची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नगरमध्ये सुजय विखेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का तर एक्झिट पोलचा अंदाज लंकेंच्या बाजूनं। कोल्हापुरात TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार शाहू महाराज पुढे तर महायुतीचे संजय मंडलिक पिछाडीवर। दिल्लीमध्ये पुन्हा भाजपचा डंका, 7 पैकी 7 जागा भाजपच्या वाटेला, काँग्रेस आणि आपला यश नाही, TV9 मराठीच्या पोलस्टार्टचा कल। राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील, कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। निकालाआधीच इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर, अजित पवार गटाच्या वसीम बागवान यांच्याकडून बॅनरबाजी। मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा मेगा ब्लॉक आज संपणार, दुपारी 3 नंतर वाहतूक सुरळीत होणार, दुपारपर्यंत ठाण्यामधील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण होणार। डोंबिवलीमधील घातक कंपन्यांचा वीज पुरवठा खंडित, कारखान्यांमध्ये काम करणारे 2000 कामगार बेरोजगार, अतिघातक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरासाठी कारवाई। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि शिवानी अग्रवालची तासभर चौकशी, अल्पवयीन आरोपीनं एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर आईकडून उडवाउडीची उत्तरं। सूत्रांची माहिती, शिवानी अग्रवालला पोलीस आज कोर्टात हजर करणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच, केजरीवालांना आज सरेंडर करावा लागणार, जामिनाबाबत 5 तारखेला निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।